आमच्या धर्मातले काही भांडगुळ घाण कामं करायला लागले, काही बायका नीच प्रवृत्तीच्या, लाजा नाहीये त्यांना. धर्माचं काम करतायत आणि जशा काही नाच्या नट्या नाचायला आल्या तिथं लावणी करायला. त्या गादीला बदनाम करायला लागल्यात काही महिला, सुसाट सुटल्यात त्यांना असं वाटायला लागलंय माळ घातली म्हणजे काय, आम्हाला विषयच नाही. माळ घातली आणि त्या गादीवर चढल्या म्हणजे तुम्ही फार ज्ञानी झालात का? अरे ज्या वेळेला त्या गादीवर चढताय ना, मुक्ताईला आठवा, जनाईला आठवा. काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अभिमान वाटत होता कुठेतरी की अरे चला संप्रदायामध्ये महिला भगिनी पण सहभाग घेतायत, छान चांगली गोष्ट आहे. पण काही गोष्टी इतक्या चुकीच्या घडायला लागल्यात, त्याला आळा बसणं फार गरजेचं आहे. आपण महिला आहोत, अरे संस्कृतीचं जतन आपण केलेलं आहे, संस्कृतीचं जतन या महिलांनी केलेलं आहे. तुम्ही काय करणं लावलंय आज? त्या गादीवर तुम्ही मोकळे केस सोडून उभ्या राहता, हाताला हातभर मेहंदी आणि लिपस्टिक लावून उभ्या राहता त्या गादीवर. ती गादी फार पवित्र गादी आहे, तिला बदनाम करू नका रे. ती नारदाची गादी फार पवित्र गादी आहे. हिंदू धर्माचा प्रचार प्रसार त्या गादीतून झालेला आहे, होतोय. तिला बदनाम करू नका. पुन्हा एकदा सांगतो, ती माझ्या धर्मातली जरी असेल ना तरी तिचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही. जर माझा धर्म बदनाम करण्यासाठी तुम्ही जर असले हातगंडे वापरत असाल, सुट्टी नाही तुम्हाला, लक्षात घ्या. सुट्टी दिल्या जाणार नाही. हा उद्या आणखी फार महत्वाच्या विषयावर मला बोलायचं आहे. तो विषय आजच सांगून ठेवते आणि नक्कीच जास्तीत जास्त संख्येने उद्या या. तो विषय म्हणजे संप्रदायामध्ये काही मुस्लिम सुद्धा यायला लागलेत आणि कीर्तन सुद्धा करायला लागलेत. अभिनंदन, अभिनंदन आहे त्यांचं. परंतु फक्त टिळा लावून तुम्ही हिंदू होणार नाहीत बर का. तुम्हाला कागदोपत्री धर्म स्वीकारावा लागेल आमचा, तरच तुम्हाला त्या गादीवर प्रवेश आहे. अन्यथा त्या गादीवर चढू देणार नाही संगीता वानखेडे, लक्षात घ्या. हा शब्द त्या लोकांनी लक्षात घ्या जे मुस्लिम असून आहे ना कीर्तन करतायत. स्वागत आहे तुमचं, स्वागतच आहे तुमचं. घर वापसी करा, कायदेशीर घर वापसी करा, कागदोपत्री हिंदू व्हा. फक्त आमच्या गादीवर चढण्यासाठी आणि मग तिथे येऊन काहीतरी नाश करण्यासाठी हिंदू होऊ नका. हा सुद्धा विषय आज माझ्या कानावर आलेला आहे. त्याचा पूर्ण मी अभ्यास करणार आणि तो मांडणार तुमच्या पुढे. फार विचित्रपणा लावलाय बरं का. कुठून तरी घुसायचं आपल्यात मध्ये, कुठून तरी खिंडार मारायचं आणि घुसायचं आणि नंतर आपला सगळा अभ्यास करायचा. आणि कशा पद्धतीत कुठं आपली भिंत पोकळ आहे, कुठून तिला सुरंग लावला पाहिजे, कुठं कुठं तिला भेग पडलेली आहेत, बरोबर त्या भेगेमध्येच कसा बॉम्ब ठेवायचा, हा अभ्यास या लोकांचा चालू आहे. त्याच्यासाठी फार मोठं यांनी ना जाळ रचलेलं आहे. आपला हिंदू फार भोळा बाबडा आहे हो, विसरून जातोय. तुम्ही आलंय का आपण लगेच आपल्या पत्रात घेतो, लगेच आपल्या ताटात बसवतो, विचारच करत नाही याच्या मागचा याचा उद्देश काय आहे. अभ्यास करण्याची गरज आहे. विचार करून खा त्याच्यामध्ये काय आहे. मांडलं म्हणजेच लगेच खायला सुरुवात करू नका. फार धोके आहेत सगळीकडनं, आपल्याला फार धोके आहेत, लक्षात घ्या. आज या कुत्र्याच्या शेपटाला बोलणं फार गरजेचं होतं. ते बोलले आतंकवाद्यांनी महिलांना काही केलं नाही म्हणे, म्हणजे ते संस्कारी आहेत आतंकवादी. त्यांनी महिलांना काहीच केलं नाही. पुरुषांना धर्म विचारून गोळ्या घातल्या, महिलांना हात नाही लावला त्यांनी. आणि पुरुषांना कोण म्हणतो बघायला होतं तिथं, त्यांनी विचारलं का नाही. हे असं होऊच शकत नाही म्हणतो तो. त्यामुळं एकत्र येण्याची वेळ आहे. एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र राहा. कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी तोडू नका. या हल्ल्याला सुद्धा राजकीय वळण देण्यात येत आहे, ज्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही.
दररोज उठलं की वेगळं स्टेटमेंट असते या लोकांचं. त्यामुळे विनंती आहे माझी, जागे राहा, सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बारकाईने लक्ष द्या. कुठं काय घडत असेल ना, आवाज उठवा, गरज आहे. मला काहीच घेणं नाही असं म्हणू नका. असं म्हणू नका मला काही घेणं नाही, आपल्याला घेणं आहे. हे जर आपल्या पूर्वजांनी केलं असतं तर कदाचित आज आपल्या कपाळाला टिळा नसता. हे जर माझ्या छत्रपतींनी केलं असतं तर आज आपल्या गोठ्यातली गाय, अंगण्यातली तुळस आणि मंदिराचे कळस सुरक्षित राहिले नसते. लक्षात ठेवा. हाच जर विचार भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंनी केला असता तर फासावर चढले नसते. त्यांनी राज्य केलं असतं आज आपल्याला. स्वार्थी विचार त्या लोकांनी केला नाही. मला काय करायचं हा विचार त्यांनी केला नाही. माझ्या लोकांना मला स्वातंत्र्य द्यायचंय त्याच्यासाठी हसत हसत फासावर चढले. तर जी त्यांच्या प्राणांची आहुती त्यांनी आपल्यासाठी दिली ना, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका रे. व्यर्थ जाऊ देऊ नका. जगले असते, वाचले असते. एक जर त्या मोहनदास करमचंद गांधीने सही केली असती ना की नका यांना फाशी देऊ, इंग्रजांनी त्यांना पत्र लिहिलं होतं त्याच्या एका सहीने की त्यांना फाशीवर चढवू नका. पण काय केलं त्या माणसाने, त्याला माहिती होतं हे जरा जगलेत ना मला संपवतील. नोटेवर आज आहे ना मोहनदास करमचंद गांधी दिसला नसता. नोटेवर आज आहे ना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव दिसले असते. परंतु नोटेवर झळकण्यासाठी हा आणि या कम्युनिस्ट लोकांनी त्याला महात्मा करून ठेवला. माझ्या संविधानाने त्याला महात्मा केलेला नाही, त्यामुळे आम्ही महात्मा म्हणणारच नाही. अगदीच आमचे कालीचंद्र महाराज म्हणतायत, कालीपुत्र कालीचरण महाराज म्हणतायत, मी त्याला महात्मा म्हणणार नाही, कारण डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात त्याला कुठेही महात्मा म्हणून असं घोषित केलेलं नाही. आम्ही का म्हणायचं, आम्ही संविधानाला मानणारे आहोत. बिलकुल मानतोच आम्ही आणि जपतो आणि पूजतो आम्ही संविधानाला. हो, नाही म्हणणार आम्ही त्याला महात्मा. ज्याला म्हणायचंय त्याला म्हणा. आमचे 3 हिरे त्याच्यामुळे गेलेले, काय त्याला महात्मा म्हणायचं. चला, हरकत नाहीये. मीही कुठेतरी माझ्या हिंदुत्वापासून भरकटले होते की काय, मला असं वाटायला लागलं मध्यंतरी. चुकीच्या लोकांचं उदे करून नाही का, उदेच केला म्हणायचं त्यांचा. ज्यांना मीडिया पण त्यांच्याजवळ जात नाही, मी त्यांचं नाव घेते. त्यांचं नाव घेणार नाही, तुम्ही किती कमेंट मध्ये नाव टाका, त्याचं नावच घेणार नाही मी आता, कारण तो संपलेला आहे आणि त्याला संपवलाय मी. अभिमान आहे मला त्याचा. चला, रजा घेतेय सगळ्यांची, रजा घेतेय. असाच सपोर्ट करा आणि पुन्हा या, एकत्र या. विनंती करेल सगळ्यांना, एकत्र या. हा लढा दिसतो तेवढा सोपा नाहीये, दिसतो तेवढा सोपा नाहीये. अगदी बरोबर दादा, मी सांगते ना तुम्हाला की त्याच्यामुळं गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जी संख्या पोलीस भरतीमध्ये जी व्हायला लागली ना त्यांची मोठ्या संख्येने, म्हणजे तिथं आपल्या हिंदूंना न्यायच मिळणार नाही. जर खुर्चीवर यांचेच लोक बसतील, कारण संविधानाने पेन आणि रंगवण्याचा अधिकार संविधानाने त्यांना दिलाय वर्दीवाल्यांना. वर्दीवाले जर सगळेच ते असतील तर आपण काय करायचं. लक्षात ठेवा, ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून कुणाची भरती झाली, कुणाच्या भरत्या होत आहेत, फार विचार करण्यासारखी बाब आहे. लक्षात ठेवा, संगीतावांकडे कधीच वायफळ बोलत नाही, अभ्यास करूनच बोलते. याचा कळणार आणखी तुम्हाला काय आहे. चला, हरकत नाहीये. मस्त खास मस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. पण तुमची संगीता ताईकडे